आरोस दांडेली गावात बिबट्याची दहशत. तब्बल 13 बकरी व गायीच्या वासरावर हल्ला करून माजवली आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन माहिती घेतली, मात्र प्रत्यक्षात याबाबत ठोस पावले उचलली नाहीत. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पाळीव प्राण्यांची होत असलेली शिकार पाहून शेतकरी मात्र मोठ्या संकटात सापडला आहे. काय करावं हा यक्ष प्रश्न यांच्यासमोर पडला आहे. वन विभागाला कळवून सुद्धा याकडे गांभीर्याने दखल घेतली जात नाही. मागील काही दिवसात येथील दांडेली धनगरवाडीतील शेतकरी बबन केदू शेळके, सचिन धाऊ शेळके यांची जवळजवळ 15 बकरी तसेच पाळीव कुत्र यांची शिकार या वाघाने केली. मात्र वनरक्षक यांनी या शेतकऱ्यांना भेट घेऊन माहिती घेतली, मात्र ठोस असं काहीही केलं नाही. त्यानंतर 2 दिवसांनी त्यांच्या बाजूच्या घराशेजारील श्री धाकू बाबू शेळके यांच्या गायीच्या वासरावर या हिंस्र प्राण्याने रात्री 2:15च्या सुमारास हल्ला केला. मात्र घरातील व्यक्तींना यावर जाग आल्याने या वासराची सुटका करण्यात आली. मात्र तोपर्यंत या वासराच्या गळ्याला मोठी जखम झाली असून यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार केला. मात्र हे गायीचं वासरू वाचणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या दहशतीबाबत लवकरात लवकर उपाययोजना करून वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी देखील आरोस सरपंच शंकर नाईक, मळेवाड कोंडेरे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक तसेच ग्रामस्थांनी केली आहे. मदन मोरकर, कोकण लॅब ब्रेकिंग, सावंतवाडी. नाव धाकू बाबू शेळके. काय रात्री काहीतरी 2-2:30च्या मनात आला जनावर आणि पकडला त्याला. काय त्याच्यानंतर मला मुलग्याने उठवला, तर रक्त आलेला तोंडातून दिसला. जनावर काय गमतला नाही. काय त्याच्यानंतर आम्ही सकाळी उठल्यानंतर बघलं तर त्याचं तोंड सुजला, घोर लागला. म्हणून डॉक्टरना बोलवले, फॉरेस्ट खात्यांना बोलवले. त्यांचे आले, त्यांची पाहणी केली तर तोंडातनी आपलं पाणी बिणी गळता. त्यांच्यानी इंजेक्शनं दिली, 2 साईडला 2-2 इंजेक्शनं दिली, मलम दिलं लावायला. आणि त्यांच्यानी बघितलं. आरोस दांडेली ग्रामपंचायत. सोबत कोण कोण होते इकडचे ग्राम? सकाळी सुधाकरांचा आमचा मुलगा होतो, हां, शंकर नाईक होते सरपंच. सरपंच. आणि आम्हीच होतो हो. कुटुंबातले. वनाधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांच्यानी सांगितल्याने आपण बंदोबस्त करूया. त्याच्यात तो डॉक्टर जिवंतपणाने असल्यामुळे त्याचे शक्यता ती जगण्याची आहेत म्हणतात. किंवा त्याचं नशीब असलं तर जगेल, नाही तर काय गॅरंटी कमी त्याची, असे ते म्हणतात. काय उपाययोजना काय केली त्यांनी येऊन? त्यांनी मला एवढंच दिलं, बाकी काय नाही, आता तुम्ही जर पिंजऱ्याची मागणी मागणी केली केली आहे असेल, त्यांच्याकडे. हां, काय तर ते म्हणाले कसे कॅमेऱ्यात आधी बघूया, आला तर मग त्याची पुढची पाणी करूया असं म्हटलं त्यांच्यानी. कॅमेरा वगैरे लावला आहे काय? हे लावलाय. हां हां. हां. पिंजरा लावला नाही? नाही, हां, ओके. पिंजरा लावला नाही.